ठीक हेलो गीत गायनाला गीत गायनाला गीत गायनाला जिथे जिथे जातो आधी भीमराया मी तुझे नाव घेतो तुझा लेकरू मी तुझा तूच शिकविलेला बाबा स्वाभिमान देतो
शांती आणि मानवतेचा धम्म पटवून देणारे महाकरुणी तथागत भगवान गौतम बुद्ध, संत कबीर, संत तुकाराम महाराज, छत्रपती शिवाजी महाराज, शाहू महाराज, क्रांतिबा महात्मा ज्योतिबा फुले, विश्ववंदनीय बोधिसत्व, परम पूजनीय भारतीय घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, संत गाडगे बाबा, बिरसा मुंडा, अण्णाभाऊ साठे, माता जिजाई माता, भीमाई माता, रमाई माता, सावित्रीबाई फुले माता, झलकेरी देवी, माता अहिल्याबाई होळकर, राणी फातिमा शेख, टिपू सुलतान, या सर्व महामानांच्या विचारास अभिवादन करतो, वंदन करतोय. त्यांच्या विचारांना त्रिवार वंदन करून आजच्या ह्या कार्यक्रमाची सुरुवात करतोय. आणि या ठिकाणी तमाम उपस्थित बौद्ध उपासक उपासिका सर्वांना माझ्याकडून, माझ्या संचाकडून क्रांतिकारी जय भीम. त्याचप्रमाणे व्हेरी गुड साहेब. हर शिवाला भिवाला, शिवाला भिवाला, शिवाला भिवाला, शिवाला भिवाला, कोटी प्रणाम माझा. एक रयतेचा राजा, एक ज्ञानाचा राजा, एक ज्ञानाचा राजा, रयतेचा राजा, ज्ञानाचा राजा, रयतेचा राजा, ज्ञानाचा राजा, रयतेचा राजा, ज्ञानाचा राजा, रयतेचा राजा, ज्ञानाचा राजा. एक रयतेचा राजा, एक रयतेचा राजा, एक ज्ञानाचा राजा, एक रयतेचा राजा, एक ज्ञानाचा राजा. कारण सर आठवलं सर, दोन बुद्धाला जोपासणाऱ्या नागाची गरज आहे. बुद्धाला जोपासणाऱ्या नागाची गरज आहे. सर्वांचे जेवण झालेत ना, तसे खात्या पित्या घरचे दिसू राहिले सगळे, काही लोट नाही.
बुद्धाला जोपासणाऱ्या नागाची गरज आहे बाबासाहेबांच्या लेकरांना त्यागाची गरज आहे अभि या भारताला बौद्धमय करण्या मनोज राजा मेंढरांची नाही आज वाघाची गरज आहे या भारताला बौद्धमय करण्या मनोज राजा मेंढरांची नाही कायची गरज आहे कायची वाघाची गरज आहे कारण माणसं तलवारी परी पाठीचे पाहिजे क्या कहने उस्ताद माणसं तलवारी परी पाठीचे पाहिजे बुद्धाच्या पवित्र जातीची पाहिजे मनोज राजा परिवर्तन घडावया येथे अबे हिजड्याचे नाही मर्दाच्या जातीचे पाहिजे जय भीम मित्रमंडळ यांना हा कार्यक्रम आताही 5 वाजेपर्यंत यांना हे जागा भेटली नव्हती साहेब काही अडीअडचणी येतातच लेकिन हो कि यहाँ आगे बढ़ना पड़ता है सर यहाँ कांटों पे चलकर आगे बढ़ना पड़ता है बदनामी आग में चलना पड़ता है कि मनोज राजा बाबा साहब बताना आसान नहीं यहाँ गैरों से ज्यादा अपनों से लड़ना पड़ता है एखाद्या बुटी बाटीला जाऊन टाकसा कारण तो निशीलवंत आणि स्वाभिमानी दोघेही श्रीमंत एक छत्रपती शिवाजी महाराज आणि दुसरे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर दोघांची लढाई सेम कशी ज्यावेळेस कल्याणच्या सुभेदाराची सून छत्रपती शिवाजी महाराजांच्या मावळ्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या दरबारात तिला पेश केलं कशासाठी की आपले राजा आपल्यावर खुश होतील आनंदी होतील आपल्याला जहागिरी देतील सोन्याची आभूषणे देतील याच्यासाठी कल्याणच्या सुभेदाराची सून शिवाजी महाराजांना त्यांच्या मावळ्यांनी भेट म्हणून त्यांच्या दरबारामध्ये तिला नेलं पण त्यावेळेस छत्रपती शिवाजी महाराज तिला काय म्हणतात अशीच आमची आई असती सुंदर रूपवती अशीच आमची आई असती सुंदर रूपवती आम्हीही सुंदर झालो असतो बदले छत्रपती स्त्रियांचा आदर करणारा आमचा छत्रपती शिवाजी महाराज होता शिवाजी महाराज तिला म्हणतात हे स्त्री जर मी तुझ्या पोटी जन्म घेतला असता तर मी किती सुंदर दिसलो असतो आता आहे का अशी परिस्थिती लैला मजनू तर वेगळेच आहात तीच लढाई हे मोठे चिल्लर खुर्दे बस टॉकीज मध्ये झालता का रे बेटा टॉकीज मध्ये झाला होता का बे अशीच बाबासाहेब आंबेडकरांची लढाई ज्यावेळेस बाबासाहेब आंबेडकर विदेशामध्ये शिक्षणासाठी होते त्यावेळेस लुसी नावाच्या स्त्रीनं बाबासाहेबांना आय लव्ह यू म्हटलं होतं काय मिस्टर आंबेडकर आय लव्ह यू मिस्टर आंबेडकर आय लव्ह यू त्यावेळेस बाबासाहेब आंबेडकर सुद्धा तिला प्रत्युत्तर देतात हे लुशी मी सुद्धा तुझ्यावर प्रेम करतो पण एका बहिणीसारखं मी तुझ्यावर प्रेम करतो त्यावेळेस त्या भावाच्या प्रेमामध्ये त्या लुशी नावाच्या स्त्रीनं जहाज भरून पुस्तकं बाबासाहेबांना भेट म्हणून पाठवली होती काही कारणास्तव तो जहाज समुद्रामध्ये बुडाला असे आमचे आदर्श राजे होते क्योंकि शिवाजी महाराज के शान में जय भीम वालों का हर एक बंदा रखा है कि नहीं किती लोग आहे जय भीम वाले जरा हाथ वरती करा ईमानदारीने करा कि शिवाजी महाराज के शान में जय भीम वालों का हर एक बंदा रखा है लेकिन छत्रपति शिवाजी महाराज के नाम का लगाकर इन मनुवादियों ने सिर्फ धंधा रखा है अरे ये तो लगे हैं पत्थरों के पीछे सागर सिर्फ जय भीम वाले लोगों ने ही शिवाजी महाराज को जिंदा रखा है
रयतेचा राजा एक रयतेचा राजा रयत म्हणजे जनता एक त्याच्यात एकच समाज नाही सर्व 18 पगड जात 18 पगड जातीचा राजा छत्रपती शिवाजी महाराज ज्यांना कधी जाती भेद केला नाही तो मराठा तो कुणबी तो महार तो अमका तो ढमका आजचं राजकारण तर नुसतं जातीवर आहे टीव्ही ओपन केली की आपल्याला फक्त हिंदू मुस्लिमच दिसते अबे पण या भारतात काही दुसरे लोक राहत नाही काय फक्त हिंदू मुस्लिमच राहतात काय याचंही उत्तर तुम्हाला देतो कारण एक रयतेचा राजा एक रयतेचा राजा एक ज्ञानाचा राजा एक ज्ञानाचा राजा गीताचा शोध आहे मेरे उस्ताद मनोज राजा गोसावी साहेब लिखते मनोज राजासाठी जोरदार टाळ्या वाजवून स्वागत करा सर्वांनी माणसांनी पण कारण दोघामुळे गेली 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 दोघामुळे गेली गेली ठोकशाही बाबासाहेब आंबेडकरांनी मनुस्मृती दहन केलं कशासाठी या समग्र जाती धर्माच्या लोकांना त्यांचे मूलभूत अधिकार मिळावे ज्या मनुस्मृती प्रमाणे शूद्र आणि अतिशूद्र शूद्रांना बोलण्याचा अधिकार नाही घराच्या बाहेर निघण्याचा अधिकार नाही शिक्षणाचा अधिकार नाही पण बाबासाहेबांच्या संविधानामुळे भारतीय संविधानामुळे महिला टीचर झाल्या शिक्षिका झाल्या पण आजच्या महिला बाबासाहेबांच्या कार्यक्रमासाठी जागा देत नाही ही शोकांकित आहे म्हणून कारण की बाबासाहेब आंबेडकरांनी 2 शोध ग्रंथ लिहिले बाबासाहेबांनी आपल्या संशोधनामधून 2 शोध ग्रंथ लिहिले अस्पृश्य मूळचे कोण शूद्र पूर्वी कोण होते अस्पृश्य म्हणजे आम्ही ज्या समाजाला बोलण्याची मनाई गळ्यात मळक कमरेले झाडू एका उच्चवर्णीय समूहाला जर आमची त्याच्यावर सावली पडली तर त्याला बाट होत होता तो समाज म्हणजे आम्ही मग बाबासाहेबांना 2 शोध ग्रंथ लिहिले अस्पृश्य मूळचे कोण शूद्र पूर्वी कोण होते अस्पृश्य म्हणजे आम्ही मग शूद्र पूर्वी कोण होते याचाही विचार आहे या महाराष्ट्रामधील मराठा कुणबी पाटील ओबीसी समाज जो स्वतःला उच्चवर्णीय समजून घेतो तो समाज म्हणजे शूद्र आणि कदाचित इथल्या माझ्या ओबीसी मराठा समाजाला विचार पडला असेल की आम्ही शूद्र कसे जर इथला मराठा समाज जर शूद्र नसता चायवाले राहू द्या सध्या एवढे काही थकले नाही ते थांबा खाली थोडीशी चाय थांबू दे थोडं चायची लढाई थोडी आहे आपली कदाचित माझ्या मराठा भावांना विचार पडला असेल की आम्ही शूद्र कसे जर इथला मराठा पाटील ओबीसी समाज जर शूद्र नसता तर शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक डाव्या पायाच्या अंगठ्याने झाला नसता कारण की शिवाजी महाराज शूद्र होते शूद्रांना राजा होता येत नव्हतं या महाराष्ट्रातला एकही ब्राह्मण शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक करण्यासाठी तयार नव्हता काशीवरून गागा भटाले आणा लागलं त्यावेळेचे महाराज काय साधे सुधे होते काय 2-2 क्विंटलाचे महाराज होते खाते पित्या घरचेच होते निसते तुमच्या बेसनावर तेल नाही आहे फुसक्या मारून राहील तिकडे मशरूमची भाजी पाहिजे विदेशातली थे भारतातल्या अन्नावर भरोसाही नाही आहे म्हटलं समजून घ्या तुम्ही कोणाला पाहिजे तो त्या
गागा भटाला पाळण्यामध्ये तोलला एका इकडे सोनं आणि एका इकडे तो भट त्याच्या तंतोतत वजनाचं सोनं त्याला देऊन त्यावेळेस त्यांनी शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक डाव्या पायाच्या अंगठ्याने केला. 6 जून 1674 मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचं राज्याभिषेक करण्यात आला. कदाचित माझ्या मराठा ओबीसी भावांनी बाबासाहेब आंबेडकरांचा शोध ग्रंथ वाचला असता तर इथल्या मराठा समाजाला आरक्षणासाठी मूक मोर्चा काढण्याची गरजच भासली नसती. पण आम्ही वाचत नाही ना. आमचे शरीर आहे फक्त आमचं शरीर. बाकी डोकं चालवणारे कोण आहे? 5% बियाणं. बाकी 85% फक्त शरीरच आहे. स्वतःच्या बुद्धीचा वापरच करत नाही. म्हणून तर म्हणतोय की तुमच्या भविष्याप्रती खपणारा भीम होता. तुमच्या भविष्याप्रती खपणारा भीम होता. अन्यायाला कायद्याने कापणारा भीम होता. मनोज राजा स्वतःच्या जीवाची पर्वा न करणारा अबे शिवाजी नंतर बहुजनांना जपणारा भीम होता. खुदाचा शोट आहे. दोघांमुळे गेली ठोकशाही. दोघांमुळे गेली ठोकशाही. दोघांमुळे गेली ठोकशाही. दोघांमुळे गेली ठोकशाही. संविधान दादा आली लोकशाही. एक रयतेचा राजा एक ज्ञानाचा राजा. शिवाला भीमाला सर काका ऐकायला निवरालो तिथे एवढ्या करू काय. जी हो हे वंदन गीत सर काका. या भारतात जन्मा आलास भीमराया. मुख्यांचा मुख नायक झालास भीमराया. साकाया लाज कपडे नोते अशा घडीला. आकाश पांघरुनी गेलास भीमराया. हिऱ्यात श्रेष्ठ हिरा तो कोहिनूर असुनी. आम्हा कोळशामध्ये तू राहलास भीमराया. बाबा हे चंद्र सूर्य तारे आम्हा दिले तू सारे. हे चंद्र सूर्य तारे आम्हा दिले तू सारे. अरे जेना दिले स्वतःच्या मुलास भीमराया. 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 या समाजासाठी रमाई बाबासाहेब आंबेडकरांनी इतका त्याग कोणाचाच नाही. अबे रमाईला जर चाहलं असतं बाबासाहेबांना जर चाहलं असतं तर टाटा बिर्ला अंबानी मोठ्या लोकांचे करोडपती अब्जोपती असे लोक बाबासाहेबाची तर झाडू पूजा करायसाठी राहिले असते. रमाईचं स्वप्नच राहिलं. रमाईची इच्छा होती साहेब मला एकदा तरी पंढरपूरला घेऊन चला साहेब. पण बाबासाहेब आंबेडकरांनी कारण बुद्ध विचारधारा काका बुद्ध विचारधारा समेत दीक्षाभूमी ती आहे. भीमाचा क्रांती मारा दीक्षाभूमी ती आहे. रंजल्यानो गांजल्यानो
साऱ्या जगाचा थारा दीक्षाभूमी ती आहे कारण घडले ना ज्याचे दर्शन माता रमाईला घडले ना ज्याचे दर्शन माता रमाईला आणि मग अरे तो पांडुरंग न्यारा दीक्षाभूमी ती आहे 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 शिवाला भीमाला एक रये देसा राजा अरे एक रये देसा राजा एक रये देसा राजा एक ज्ञानाचा राजा एक ज्ञानाचा राजा